विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहूया आपण 9th मॅथमॅटिक्स चॅप्टर 2 पेपर नंबर 2 पॅरलल लाईन समांतर रेषा अँड प्रॅक्टिस सेट 2.1. लेट स्टार्ट. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहूया आपण 9th क्लास पेपर 2 अँड चॅप्टर नंबर 2 पॅरलल लाईन. तर या ठिकाणी हा टॉपिक पाहत असताना पॅरलल लाईन म्हणजे काय आणि यामध्ये पॅरलल लाईन म्हणजेच समांतर रेषा आणि यावर महत्त्वाचे घटक काय असणार आहेत हे पाहूयात आपण. तर या घटकामध्ये यामध्ये जो पहिला घटक आहे प्रॉपर्टीज ऑफ अँगल फॉर्म्ड बाय पॅरलल लाईन अँड इट्स ट्रान्सव्हर्सल. म्हणजेच या घटकामध्ये आपण समांतर रेषा आणि छेदिकेमुळे होणाऱ्या कोनाचे गुणधर्म पाहणार आहोत. ट्रान्सव्हर्सलचा इंग्लिशमध्ये जे ट्रान्सव्हर्सल आहे याला आपण छेदिका असं म्हणतो. पॅरलल लाईन म्हणजे समांतर रेषा आणि प्रॉपर्टीज म्हणजे गुणधर्म. म्हणजे समांतर रेषेला छेदिकेने छेदल्यावर तयार होणारे जे काही कोन असतात त्याचे गुणधर्म आपण पाहणार आहोत. दुसरं टेस्ट ऑफ पॅरललनेस ऑफ टू लाईन्स म्हणजे दोन समांतर रेषा समांतरतेच्या कसोट्या रेषांच्या समांतरतेच्या कसोट्या म्हणजे दोन रेषा केव्हा समांतर असतात त्याच्या कसोट्या आपण पाहणार आहोत याच घटकामध्ये. अँड यूज ऑफ प्रॉपर्टीज ऑफ पॅरलल लाईन म्हणजे समांतर रेषेच्या गुणधर्माचा वापर कुठं करतात किंवा वापर कसा करायचा हा भाग आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सुरुवात करूया आपण सुरुवातीलाच पॅरलल लाईन्स. तर पॅरलल लाईन ही कन्सेप्ट पाहत असताना अतिशय सिंपल पद्धतीने जर तुम्हाला सांगायचं झालं तर आता ही पट्टी आहे. पट्टीच्या जर आपण दोन बाजूनी या रेषा ओढल्या तर या दोन्ही रेषेमध्ये समान अंतर असणार आहे. कुठेही समजा या ठिकाणी असेल दीज टू लाईन्स हॅव इक्वल डिस्टन्स ॲट एनी पॉईंट म्हणजे या ठिकाणी घ्या कुठेही असेल तर या दोन रेषेमध्ये समांतर अंतर असणार आहे आणि या रेषा एकमेकींना कधीही छेदत नाहीत. मीन्स दीज टू लाईन्स नॉट क्रॉस इच अदर अँड डिस्टन्स बिटवीन टू लाईन्स हॅव सेम. इट्स कॉल्ड पॅरलल लाईन. तर यालाच आपण समांतर रेषा असं म्हणतो. तर समांतर रेषा ही तुमच्या कन्सेप्ट लक्षात आली असेल. आणखी जर आपण पाहिल्या तर या ठिकाणी पहा या समांतर रेषा आहेत. याला जर आपण नाव दिलं समजा यल आणि यम तर याला आपण असं लिहू शकतो यल रेषा यल समांतर रेषा यम. म्हणजे हे जे दोन उभ्या रेषा आहेत याचा मिनिंग होतो पॅरलल किंवा समांतर. लाईन यल पॅरलल लाईन यम. तर ही कन्सेप्ट लक्षात ठेवा. दोन लाईन समांतर असल्यानंतर या ठिकाणी काय कंडिशन असते दोन्ही पॅरलल लाईनमध्ये समान अंतर असतं आणि त्या एकमेकीला छेदत नाहीत. यानंतर आपण समजून घेऊया दोन रेषांना जर एका छेदिकेने छेदलं तर कोणाच्या जोड्या कशा तयार होतात. तर या ठिकाणी मी सर्व नावं लिहिलेली आहेत. फक्त आपल्याला समजून घ्यायचं आहे की कोण कसे तयार होतात. फॉर एक्झाम्पल समजा या दोन रेषा आहेत. या दोन रेषेला जर एका छेदिकेने छेदलं तर कोणाच्या कोणत्या कोणत्या जोड्या होतात हे आपण समजून घेऊयात. याला जर आपण नंबर दिला किंवा नाव दिलं ABCDEF G आणि H तर या बिंदूभोवती 4 आणि या ठिकाणी 4 कोन तयार झालेत. यामध्ये पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल म्हणजे संगत कोनाच्या जोड्या. संगत कोनाच्या जोड्या. तर संगत कोनाच्या जोड्या कोणत्या असतात तर पहा हे ए आणि हे ई म्हणजे या रेषेच्या या बाजूला. सो हिअर द करस्पॉन्डिंग अँगल पेअर अँगल ए अँड अँगल ई angle B and angle F
अँगल बी अँड एफ, अँगल सी अँड अँगल जी, हा सी आणि हा जी, आणि डी आणि एच, अँगल डी अँड अँगल एच. दीज 4 पेयर आर नोन ॲज पेयर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल, म्हणजेच संगत कोनाच्या जोड्या. त्यानंतर आपण पाहणार आहोत पेयर ऑफ अल्टरनेट इंटेरियर अँगल्स. अल्टरनेट इंटेरियर अँगल्स. यानंतर पेयर्स ऑफ अल्टरनेट इंटेरियर अँगल म्हणजेच आंतरवितक्रम कोनाच्या जोड्या. आंतरवितक्रम कोनाच्या जोड्या. तर आंतरवितक्रम कोनाच्या जोड्या ही संकल्पना चांगल्या पद्धतीने लक्षात घ्या. या ठिकाणी पहा झेडच्या आकारामध्ये जे कोन तयार होतात झेड मध्ये असे, तर हा सी आणि हा एच, सी आणि एच. जर पुस्तकामध्ये वेगळे कोणाचे नाव असतील तर तिथे वेगळं असू शकतं. या ठिकाणी फक्त कोन समजून घ्या, सी अँड एच, कोन सी अँड कोन एच, सॉरी सी अँड एफ, हा एफ आणि हा सी. त्यानंतर हा डी आणि हा ई, अँगल डी अँड अँगल ई. सो इट्स नोन ॲज इंटेरियर अल्टरनेट अँगल्स. इंटेरियर अल्टरनेट अँगल. यानंतर आपण पाहणार आहोत एक्सटेरियर अल्टरनेट अँगल. यामध्ये अँगल हा ए आणि हा एच, जी आणि बी. सो अँगल ए अँड अँगल एच, अँगल बी अँड अँगल जी. म्हणजेच याच पद्धतीनं ही आकृती आहे पहा. फक्त हा बाहेरच्या बाजूनं कोन आहे आणि हा पण त्याच्या बाहेरच्या बाजूनं कोन आहे. यानंतर पुढच्या पेयर आहेत पेयर ऑफ इंटेरियर अँगल ऑफ सेम साइड ऑफ ट्रान्सव्हर्सल. इंटेरियर अँगल म्हणजे काय ही संकल्पना समजून घेत असताना या ठिकाणी पहा ही जी जोडी असते या दोन कोनाची आणि या दोन कोनाची, याला आपण आंतरकोनाची जोडी असं म्हणतो. आंतरकोनाची जोडी. आंतरकोनाची जोडी. तर या ठिकाणी आंतरकोनाच्या जोडीमध्ये अँगल सी अँड अँगल ई, अँगल डी अँड अँगल एफ. दीज आर 2 अँगल्स नोन ॲज इंटेरियर अँगल. या ठिकाणचा जो इंटेरियर आहे याला अल्टरनेट इंटेरियर म्हणतात आणि हा फक्त इंटेरियर आहे. हा दोन्हीतला फरक पण समजून घ्या. यानंतर पाहूया आपण पुढील भाग पॅरलल लाईन अँड इट्स ट्रान्सव्हर्सल. तर पॅरलल लाईन अँड इट्स ट्रान्सव्हर्सल हा भाग समजून घेत असताना पॅरलल लाईन आणि त्याच्या ट्रान्सव्हर्सल, जर समजा दोन रेषा पॅरलल असतील म्हणजेच समांतर, these 2 lines are parallel to each other and its transversal, तर त्याची छेदिका, तर या रेषेला ट्रान्सव्हर्सल असं म्हणतात. त्यालाच मराठीमध्ये छेदिका असं म्हणतात. तर या छेदिकेमध्ये काही महत्त्वाचे गोष्टी आपण समजून घेणार आहोत. तर यामध्ये रेषीय जोडीतील कोन हे पूरक असतात. त्याचबरोबर विरुद्ध कोन हे एकरूप असतात. म्हणजे रेषीय जोडीतील कोन पूरक, विरुद्ध कोन एकरूप. म्हणजेच याला आपण असं पण म्हणता येतं when 2 lines intersect the pair of opposite angle formed are congruent and the angle in linear pair are supplementary. तर ह्या सर्व कन्सेप्ट तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहीत आहेत. कोणते लिनियर असतात, कुठले सप्लिमेंटरी असतात, अपोजिट कोणते असतात. तर यानंतर काही महत्त्वाच्या गोष्टी आपण समजून घेणार आहोत. त्यामध्ये इंटेरियर अँगल थेरम. इंटेरियर अँगल थेरम म्हणजेच आंतरकोनाचे प्रमेय. इंटेरियर अँगल थेरम, आंतरकोनाचे प्रमेय. तर हा नेमका प्रमेय काय आहे समजून घेऊयात. इफ two parallel lines are intersecting by a transversal, the interior angle on either side of the transversal are supplementary.
तर या थेरमचा नेमका अर्थ काय आहे, जर दोन रेषा समांतर असतील, समजा या ठिकाणी मी आकृती काढतो, या दोन रेषा समांतर आहेत आणि त्यांची जर आपण एक छेदिका काढली तर या ठिकाणी जे आंतरकोन, समजा आपण या ठिकाणी जर नंबर दिला 1 2, हा 1 नंबरचा कोन, हा 2 नंबरचा, हा 3 आणि हा 4, अँगल 1, अँगल 2, अँगल 3 अँड अँगल 4, then the theorem say that if two parallel lines are intersect by a transversal, the interior angle on either side of the transversal are supplementary. Means here angle 1 plus angle 2 is equal to 180 degree, angle 3 plus angle 4 is equal to 180 degree. Means major angle 1 plus major angle 2 is equal to 180, मेजर अँगल 3 प्लस मेजर अँगल 4 इज इक्वल टू 180. म्हणजे दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता कोणत्याही एका बाजूने असलेला अंतरकोन पूरक असतात. तर हा थेरम आहे. याची सिद्धता तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेली आहे. ही सिद्धता तुम्ही स्वतः पाहून लिहा. अतिशय सोप्या सिद्धता आहेत. तुम्हालाही या सिद्धता लिहिता येऊ शकतात. यानंतर पाहूया आपण दुसरा थेरम, करस्पॉन्डिंग अँगल थेरम. त्याचा अर्थ काय होतो, द करस्पॉन्डिंग अँगल फॉर्म्ड बाय अ ट्रान्सव्हर्सल ऑफ टू पॅरलल लाईन्स आर टू बी इक्वल मेजर्स. म्हणजेच संगत कोनाचे प्रमेय. पहा, या दोन समांतर रेषा आहेत, याची छेदिका काढली आपण, या ठिकाणी अँगल तयार केले 1 2 3 4 5 6 7 8. तर या ठिकाणी दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यास होणाऱ्या संगत कोनाच्या जोडीतील कोनाची मापे समान असतात. म्हणजेच आपण असं लिहू शकतो, मेजर अँगल 1 इज इक्वल टू मेजर अँगल 1 अँड मेजर अँगल 5, देन मेजर अँगल 2 इज इक्वल टू major angle 6, major angle 3 is equal to major angle 7 and major angle 4 is equal to major angle 8. Means these angle have equal measure. म्हणजे संगत कोनाच्या जोडीतले कोनांची माप समान असतात. म्हणजे 1 आणि 5, 2 आणि 6, 3 आणि 7, 4 आणि 8. तर या पद्धतीनं हे लक्षात घ्या. यानंतर पुढील भाग, अल्टरनेट अँगल थेरम. अल्टरनेट अँगल थेरम यामध्ये द अल्टरनेट अँगल फॉर्म्ड बाय अ ट्रान्सव्हर्सल ऑफ टू पॅरलल लाईन्स आर इक्वल मेजर. म्हणजे दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यास होणाऱ्या व्युत्क्रम कोनाची माप समान असतात. आणि हे सर्व फक्त पॅरलल लाईनसाठी आहे, लक्षात घ्या. व्युत्क्रम कोन suppose these two parallel line and its transversal, the angle ABCD. Here the angle A, major angle A is equal to major angle D, major angle B is equal to major angle C, because alternate angles formed by a transversal of two parallel line. म्हणजे दोन समांतर रेषेला छेदिकेने तयार केलेले कोन, व्युत्क्रम कोन हे समान मापाचे असतात. तर हे तिन्ही थेरम पुस्तकामध्ये आहेत. सर्व थेरम पहा, सिंपल पद्धतीने सिद्धता दिलेल्या आहेत, त्या आपण लिहून घ्या. यानंतर आपण डायरेक्ट प्रॅक्टिस सेट 2.1 मधील महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. तर या ठिकाणी जो पहिला प्रश्न दिलाय तुम्हाला, या पहिल्या प्रश्नामध्ये अतिशय सहज आणि सोप्या पद्धतीने या ठिकाणी आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे.
2.1 मध्ये जर आपण पहिला प्रश्न पाहिला पुस्तकामध्ये, तर या ठिकाणी जो प्रश्न दिलेला आहे यामध्ये आपल्याला सांगितलेला आहे इन अ गिवन फिगर RS पॅरलल टू MS. म्हणजे या ठिकाणी जी आकृती आहे ती या पद्धतीची आहे पहा. RP पॅरलल म्हणजे समांतर आहे, कुणाला आहे तर हे आहे MS ला, आणि यांची एक ट्रान्सव्हर्सल दिलेली आहे अशी या पद्धतीनं. दिस टाइप अ ट्रान्सव्हर्सल, हिअर द पॉइंट H and here G. This angle is given 85 degree. Here the point D and here point K, and ask in their transversal angle DHP is equal to 85. Then find the measure of the following angle. तर यामध्ये आपल्याला 4 कोन विचारले आहेत. यामधला पहिला कोन जो आहे तो आहे अँगल RHD. RHD म्हणजे हा अँगल आपल्याला विचारलाय. पहा आता हा DHP आणि हे दोन्हीही लिनियर अँगल आहे, आणि या लिनियर अँगलचे ॲडिशन असते 180 डिग्री. सो वी कॅन राईट हिअर अँगल RHD, मेजर अँगल RHD प्लस मेजर अँगल DHP इज इक्वल टू 180 डिग्री. अँड बिकॉज पेअर ऑफ लिनियर अँगल म्हणजेच रेषीय जोडीतील कोन, आणि रेषीय जोडीतील कोनाच्या मापाची बेरीज 180 अंश असते. मेजर अँगल RHD प्लस मेजर अँगल DHP 85 इज इक्वल टू 180, and hence measure angle RHD is equal to 180 minus 85 is equal to 95 degree. Measure angle RHD is equal to 95 degree. तर या पद्धतीने तुम्ही हा प्रश्न सोडवू शकतात. यानंतर दुसरा प्रश्न जो या ठिकाणी विचारलेला आहे, दुसरा अँगल मेजर अँगल PHG, अँगल PHG. आता हा अँगल विचारला आणि हा अँगल आणि हे पण लिनियरच अँगल आहेत, किंवा या ठिकाणी हा 95 आहे तर हा पण 95 असेल कारण व्हर्टिकली अँगल. सो वी कॅन राईट हिअर मेजर अँगल RHD इज इक्वल टू मेजर अँगल PHG बिकॉज व्हर्टिकली ऑपोजिट अँगल, म्हणजे विरुद्ध कोन आहेत हे. याचं कारण तुम्ही लिहू शकता विरुद्ध कोन, आणि दोन्हीची माप समान आहेत म्हणून अँगल PHG इज इक्वल टू 95 डिग्री. हा पण 95 आलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी तिसरा जो अँगल विचारलेला आहे, थर्ड वन, तो आहे अँगल HGS. हा अँगल आपल्याला शोधायचा आहे. तर हा आणि हे दोन्हीही करस्पॉन्डिंग अँगल आहेत, म्हणजे आपण असं लिहू शकतो मेजर अँगल DHP इज इक्वल टू मेजर अँगल HGS करस्पॉन्डिंग अँगल. म्हणजे याचं रिझन तुम्ही लिहू शकता संगत कोन. अँड सो मेजर अँगल HGS इज इक्वल टू 85. यानंतर नेक्स्ट अँगल फोर्थ नंबर, अँगल MGK. तर पहा MGK हा याचा अपोजिट आहे, मीन्स वी कॅन राईट अँगल HGS इज इक्वल टू अँगल MGK व्हर्टिकली अपोजिट, म्हणजेच विरुद्ध कोन आहेत, आणि म्हणून या दोन्हीचीही मेजर समान असतील. मेजर अँगल MGK इज इक्वल टू 85 डिग्री, म्हणजे याचंही माप 85 अंश असेल. तर या पद्धतीनं अगदी सहज आणि सिंपल पद्धतीनं तुम्ही हे सर्व प्रश्न सोडवू शकाल. यानंतर या ठिकाणी दुसरा प्रश्न पाहूया आपण. सेकंड क्वेश्चन. हिअर द सेकंड क्वेश्चन इज, आकृती पहा तुमच्या पुस्तकामध्ये दिलेली आहे.
In the given figure, line P parallel to line Q, line L and M are transversal. Measure of some angles are shown. Find the angle ABCD. तर या ठिकाणी दिलेल्या आकृतीमध्ये दोन लाईन पॅरलल दिलेल्या आहेत. तर या दोन लाईन आपण पॅरलल सुरुवातीला काढून घेऊयात. अँगल P and Q are parallel. Suppose these two lines are angle. Line P and line Q are parallel. Then two transversal are given. तर या ठिकाणी दोन ट्रान्सव्हर्सल दिलेले आहेत. हा अँगल दिलेला आहे 110. त्यानंतर हा A आहे, हा B, हा दिलेला आहे 115, हा आहे D आणि हा आहे C. तर यामध्ये आपल्याला एकूण 4 अँगल फाइंड आउट करायचे आहेत. A, B, C and D. तर पहा A अँगल आणि हा 110 हे दोन अँगल लिनियर अँगल आहेत. म्हणजे आपण पहिल्या अँगलचं उत्तर काढत असताना अँगल A फाइंड आउट करायचे तुम्हाला. तर तुम्ही लिहू शकता अँगल A अँड अँगल 110 इन लिनियर पेयर. रेषीय जोडीतील अँगल आहेत. म्हणजेच अँगल A प्लस अँगल 110 इज इक्वल टू 180. सो अँगल A इज इक्वल टू 180 मायनस 110. सो अँगल A इज इक्वल टू 70. म्हणजेच अँगल A चं माप असेल 70 अंश. त्यानंतर पहा या दोन पॅरलल लाईन ही ट्रान्सव्हर्सल आहे. तर या ठिकाणी आपण आणखी एक अँगल घेऊयात. हा E अँगल घेऊयात. तर 110 आणि हे E हे दोन्ही इंटिरियर अँगल आहेत. म्हणजेच आंतरकोन आहेत. आणि जर आपल्याला B चं मेजरमेंट काढायचं असेल अँगल B, तर तुम्हाला असं लिहिता येईल 110 अधिक अँगल E बरोबर 180 इंटेरियर अँगल. म्हणजेच आंतरकोनाची जोडी आहे ही. म्हणून अँगल E इज इक्वल टू 180 मायनस 110 इज इक्वल टू 70. सो अँगल E इज इक्वल टू 70 and hence angle B is equal to also 70 because angle E and angle B are vertically opposite angle. तर हे वर्टिकली अपोजिट अँगल आहेत. म्हणून अँगल B चं मेजरमेंट असेल 70. यानंतर पुढील प्रश्न. अँड सेम वे यू कॅन सॉल्व 150 अँड D लिनियर. सो मेजर ऑफ अँगल D इज इक्वल टू 65 and 150 and C are corresponding angle. So C is equal to 150. तर फक्त तुम्हाला दोन ओळी लिहायच्या आहेत. यांची बेरीज 180 म्हणून हा 65 आणि हे दोन्ही संगत कोण आहेत म्हणून 115. तर हे दोन प्रश्न पुढचे तुम्ही स्वतः सोडवा. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3 मध्ये जर आपण पाहिलं तर दिलेल्या माहितीनुसार लाईन L पॅरलल टू M अँड लाईन N पॅरलल टू P. म्हणजे या ठिकाणी ज्या दोन रेषा दिलेल्या आहेत ते या पद्धतीने आहेत. पहा तर या ठिकाणी दिलेल्या माहितीनुसार लाईन N अँड P बोथ पॅरलल. लाईट L अँड M also parallel. Here this angle is 45 degree. Here A, B and here angle C. Then find the value of A, B, C.
तर हा प्रश्न सुद्धा तुम्हाला सोडवायचा कसा मी इतकं सांगणार आहे, तर तुम्ही लक्ष देऊन पहा आणि त्या पद्धतीनं हा प्रश्न सोडवून घ्या. तर यामध्ये पहा, हा 45 आहे म्हणून या ठिकाणी याला जर आपण एक नाव दिलं ई, तर हा ई अँगल पण 45 बिकॉज करस्पॉन्डिंग अँगल. त्यानंतर ई आणि बी लिनियर अँगल आहेत, म्हणजे या दोन्हीची बेरीज 180 म्हणून बीचं माप येईल 135 आणि त्याचाच अपोजिट अँगल ए आहे म्हणून ए पण असेल 135. त्यानंतर बी आणि सी दोन्ही पण करस्पॉन्डिंग आहेत, फक्त एवढं लिहायचं आहे आपल्याला बी अँड सी करस्पॉन्डिंग. सो सी ऑल्सो 135. सो हिअर द अँगल ए इज इक्वल टू 135, अँगल बी इज इक्वल टू 135 अँड अँगल सी ऑल्सो 135. आणखी एकदा रिपीट करतो, या ठिकाणी ई नाव द्या. 45 आणि ई दोन्हीही करस्पॉन्डिंग आहेत, संगत कोन म्हणून हे 45. ई आणि बी लिनियर म्हणून बी 135, त्याचा अपोजिट ए 135 आणि सी आणि बी पुन्हा लिनियर म्हणून सी पण 135. म्हणजे या ठिकाणी सर्व कोणाची मापे 135, 135 आणि 135च असतील. 135. यानंतर पाहूया फोर्थ क्वेश्चन. हिअर द फोर्थ क्वेश्चन इज गिवन इन फिगर. The figure is given, angle PQR and angle XYZ are parallel to each other. Prove that angle PQR congruent to angle XYZ. म्हणजे या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे, पहा हा एक अँगल दिलेला आहे आणि दुसरा अँगल पण आपल्याला या ठिकाणी असा सांगितलेला आहे आणि तो याला पॅरलल आहे असं म्हणून. तर या ठिकाणी जर नाव दिलं PQR अँड XYZ, तर या ठिकाणी हे दोन अँगल पॅरलल आहेत परंतु एकरूप आहेत हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. तर या ठिकाणी तुम्ही अगदी सिंपल पद्धतीनं एक हीच लाईन फक्त थोडी अशी वाढवून घेऊयात आपण अशा पद्धतीनं आणि या ठिकाणी एक नाव देऊयात अँगल एम. तर पहा आता YZ आणि MR हे दोन्हीही पॅरलल आहेत, म्हणजे आपण असं लिहू शकतो सेगमेंट YZ पॅरलल सेगमेंट MR. म्हणजे हे YZ आणि MR पॅरलल आहेत म्हणून हे दोन अँगल करस्पॉन्डिंग अँगल होतील. सो अँगल XYZ कॉन्ग्रंट अँगल YMR बिकॉज करस्पॉन्डिंग अँगल पियर. संगत कोणाची जोडी आहे ही, याला आपण एक नंबर नाव देऊयात. त्यानंतर पहा हे XY आणि PQ हे पण पॅरलल आहेत, म्हणजे आपण असं लिहू शकतो सेगमेंट XYM म्हणजेच XM करूयात पॅरलल सेगमेंट PQ. तर या ठिकाणी आता हे दोन अँगल सारखे असतील, म्हणजेच अँगल PQ आणि R नाव लिहूया डायरेक्ट कॉन्ग्रंट अँगल YMR 2 नंबर आणि रिझन तेच आहे करस्पॉन्डिंग अँगल पियर संगत कोणाची जोडी. आता 1 आणि 2 मध्ये जर पाहिलं आपण अँगल YMR अँड फ्रॉम 1 अँड 2 अँगल XYZ parallel or equal angle PQR, hence prove. या पद्धतीने तुम्ही हे सिद्ध करू शकता. अगदी 2 ओळीमध्ये ही सिद्धता लिहायची आहे. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 5 आहे, इन द फिगर AB पॅरलल टू CD मीन्स
here the given AB and CD, AB parallel to CD, and line PQ is transversal, and line PQ, here the point P and here Q is a transversal. Measure of one of the angle is given, and here this angle is given 105 degree. Here the point is R and point T, and then find the angle ART, angle ART first. Second one, angle CTQ, angle CTQ. Third one, angle DTQ, angle DTQ. And fourth one, angle PRB. तर पहा, दिलेल्या माहितीनुसार कोणते अँगल काढायचे तुम्हाला फक्त मी माहिती देणार आहे. तुम्ही फक्त एक एक वळी रिजन लिहायचे आहे आणि हे अँगल लिहायचे. तर हा 105 आहे. तर विचारलाय कोणता? ART. ART हा. तर हे दोन्हीही लिनियर अँगल आहेत, म्हणून आपण असं लिहू शकतो, अँगल ART इज इक्वल टू 180 मायनस 105 बिकॉज लिनियर अँगल पेअर is equal to 75 degree. Second, CTQ. आता हा 75 आलेला आहे, तर हा पण 75. So you can write here angle CTQ is equal to 75 because corresponding angle of angle ART, हा ART चा संगत कोण आहे म्हणून हा पण 75. त्यानंतर DTQ कुठं आहे पहा, DTQ. आता हा 105 आणि हा पण संगत कोण आहे म्हणून आपण असं लिहू शकतो डायरेक्ट, अँगल DTQ इज इक्वल टू 105 बिकॉज करस्पॉन्डिंग अँगल ऑफ अँगल BRT, हा BRTचा आणि हा पण 105. त्यानंतर राहिला आहे PRB म्हणजे हा, तर हा ऑपोजिट अँगल आहे ARTचा. सो अँगल PRB इज इक्वल टू 75 अँड इट्स रिजन व्हर्टिकली ऑपोजिट ऑफ अँगल ART. म्हणजे अगदी एक एक दोन दोन वाक्य लिहून सुद्धा तुम्ही हे सर्व प्रश्न अगदी सेकंदामध्ये सोडवू शकतात. तर या पद्धतीनं आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॉब्लेम सेट 2.1 मधील सर्व प्रश्न घेतलेले आहेत. त्याचबरोबर प्रॉपर्टीज ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स अँड पॅरलल अल्टरनेट अँगल अँड इंटेरियर अल्टरनेट अँगल्स, एक्सटेरियर अल्टरनेट अँगल अँड इंटेरियर अँगल्स. तर यानंतर पाहूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये रेषेच्या गुणधर्माचा वापर कसा करायचा, त्याचा उपयोग कसा होतो हे आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूयात. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.